महाराष्ट्रातील लोकप्रिय वृत्तवाहिनी सिटी इंडिया न्यूजकडून सर्व भारतीयांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक मुख्य संपादक, कार्यकारी संपादक, कार्याध्यक्ष, महाराष्ट्र राज्य तसंच ब्युरो चीफ, जिल्हा प्रतिनिधी, तालुका प्रतिनिधी, जिल्हा उपसंपादक, तालुका उपसंपादक तसंच सर्व पत्रकार, सिटी इंडिया न्यूज परिवार. चोपडा शहरातील चुनाअळी येथील आर्को ट्रान्सपोर्टच्या मागील घराला आगीत लाखो रुपयांचे नुकसान. संसार उपयोगी वस्तू जळून खाक. हमारे आंखों के सामने सब घर का सामान, कपड़े जलकर खाक हो गए. अभी क्या करना? अभी हमको शासन ने मदद करना चाहिए, असं हनीफ खान म्हणाले. शहरातील आझाद चौक भागातील आर्को ट्रान्सपोर्टच्या मागे चुनारअळी भागात घराला आग लागून संपूर्ण घरातले साहित्य व संसार उपयोगी वस्तू जळून खाक झाले असल्याने सदर शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. घराच्या मालकाने सांगितले की चोपडा शहरातील चुनारअळी भागात राहणाऱ्या हनीफ खान यांच्या घराला आग लागल्याने घरातील संपूर्ण साहित्य जळून खाक झाले आहे. सदर आग विझवण्यासाठी चोपडा नगर परिषदेचे अग्निशमन दलाचे जवान, अग्निशमन प्रमुख उमेश कापरे, ड्रायव्हर कैलास महाजन, ड्रायव्हर वसंत सपकाळे, फायरमॅन भूषण साळुंके, फायरमॅन सूरज सावंत, फायरमॅन राकेश सोनवणे, ट्रॅक्टर ड्रायव्हर गुलाब साळुंके, मदतनीस समाधान पवार, मदतनीस संजय चावरे, योगेश बिवालकर यांच्यासह परिसरातील नागरिकांनी मदत केली. त्यामुळे आग आटोक्यात आणण्यात आली व त्या घरातील महिला कपडे व कटलरीची विक्री करत होते. त्यातून घराचा संसार सुरू होता. सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी विश्वास वाडे, चोपडा. दादा, आज घर पे आग कैसे लगी आपको? ये शॉर्ट सर्किट की वजह से लगी. घर पे कोई नहीं था, इसके लिए आग लग गई. हम वहाँ से आए, वहाँ सब बोलने को आए कि आग लग गई, तो वो पीछे मालूम नहीं था किसको है, पीछे से आग लगी, इसके लिए आग लगी. और ये सब घर का संसार का सामान, सब फ्रिज, कपाट, कूलर और सोफे, वो सब जल के खाक हो गए. और घर में का संसार का सामान भी पूरा जल गया इसकी वजह से. और घर में घरगुती छोटी दुकान थी लेडीज़ कपड़े की, वो लेडीज़ चलाती थी. काफ़ी अच्छी थी. ये 7-8 लाख का माल है. ये सब 7-8 लाख का नुकसान हुआ है. शासन ने मदद करने को ना, प्रशासन ने मदद करने को आना है.